लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आली। एप्रिल महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, 10वा हप्ता ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत बसलात, जवळजवळ 8 मार्च पासून ज्याचा वाट बघत बसलात, ती आता वाट बघायची वेळ संपलेली आहे। लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कोणीच व्हिडिओ थांबवायचा नाही। तर एक मोठी बातमी समोर आली आहे, या तारखेला हप्ता जमा होणार। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय लाडक्या ताईंनो, 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। सगळ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी मी सांगणार आहे, कारण आपल्या अजित तटकरे मॅडम यांनी पण एक मोठी बातमी दिली। त्याचबरोबर अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील एक मोठी बातमी समोर दिलेली आहे आणि बातमी देखील आजचीच आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कुणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत, 8 हप्ते जमा झालेत का 9 झालेत, या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे। 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता वेळ संपलेली आहे तुमची आणि तुमच्या अकाउंटला पटपट अकाउंटला पैसे येणार, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये। मोठी बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर तारीख देखील फिक्स झाली आहे का? तारीख म्हणजे 100% तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि किती महिन्यांना मिळणार आहेत, कोणत्या महिन्यांना मिळणार आहे हे पण या ठिकाणी समोर आले। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी बातमी दाखवत आहे सकाळ न्यूजपेपरची। बघा तुमच्या समोर या ठिकाणी सकाळ न्यूजपेपरची ही बातमी आहे। सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी तारीख देखील बघू शकाल, 27 एप्रिल 2025। 27 एप्रिल 2025 आजचीच बातमी आहे। एकदम लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे। काय बातमी आहे बघूया। या ठिकाणी तुम्हाला अजितदादा पवार पण या ठिकाणी दिसत आहेत, आपले उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, यांनी काय बातमी दिली आहे या ठिकाणी बघूया। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमत मराठवाडा दौरा आहे त्यांचा, वसमतच्या दौऱ्यावर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, येथे लाडक्या बहीण योजना बंद होणार नसल्याचा शब्द दिलेला आहे। बहिणीसाठी 45,000 कोटी तर शेतकऱ्यांसाठी 17,000 कोटीची तरतूद केलेली आहे। तर बघा, त्यांनी पहिली एक बातमी आनंदाची देऊन टाकली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये आणि ते पैसे कधी येणार आहेत एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे ते पण त्यांनी सांगितलंय। पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार, त्याच्याबद्दल काळजी करू नका। तर लाडक्या ताईंनो बघा, एकदम मोठी बातमी त्यांनी दिलेली आहे। मी जवळजवळ या ठिकाणी 45,000 कोटी लाडक्या बहिणींना देऊन टाकलेले आहेत किंवा मंजूर करून टाकलेले आहेत। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। विरोधक किती काही बोलले, काही म्हणले तरी 100% तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते येणार म्हणजे येणार। अजितदादा पवार यांनी या ठिकाणी टीव्हीवर पण बातमी आलेली आहे, सकाळ न्यूज पेपरला पण बातमी आली, सगळ्या टीव्हीवर पण तुम्हाला ह्या बातम्या पाहायला मिळतील। अजितदादा पवार यांनी ही मोठी बातमी दिलेली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी दिली आहे। 17,000 कोटी या ठिकाणी त्यांनी मंजूर करून ठेवले, तरतूद करून ठेवलेली आहे। तर पहिली बातमी सगळ्याला आवडली का? पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या बहिणींना मोठी बातमी आली ती म्हणजे तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही म्हणजे नाही। 100% तुमची योजना चालू राहणार म्हणजे राहणार। बऱ्याच ताईंना वाटत आहे की बाबा एवढ्या 1-1.5 महिन्यापासून पैसे काय येत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद पडली का, हप्ता आम्हाला काही येत नाही, हप्ता बंद पडलाय का? काळजी करू नका लाडक्या ताईंनो, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। चला पुढचं या ठिकाणी त्यांनी काय बोललेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया। सकाळ न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी वसमत या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे, कोणी किती संभ्रम निर्माण केला तरी माझ्या लाडक्या बहिणीनो काळजी करू नका, मी तुमच्यासाठी 45,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमत या ठिकाणी दिलेला आहे। उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। तर शेतकऱ्यांच्या शेतपिकांची वीज बिले माफ करण्यासाठी महावितरणाला 17,000 कोटी रुपये राज्य सरकारने भरलेले आहेत। असे एकूण 65,000 कोटी रुपये आम्ही या योजनेसाठी राखीव ठेवलेले आहेत, त्यामुळे कोणत्या योजना बंद पडणार नाहीत। डायरेक्ट त्यांनी शब्द देऊन टाकलेला आहे, काळजी करायची गरज नाहीये, तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्हाला हे समजलं की आमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मग ह्या एप्रिल महिन्याचा हप्त्याचं काय? आम्हाला मागच्या महिन्याचा हप्ता भेटला नव्हता, 9वा हप्ता, त्याचं काय? मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुढे आलेल्या आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका। व्हिडिओ फक्त
बघत राहा आणि चॅनलला कुणी नवीन असताल ताईंनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्वाचं चॅनल आहे. चला बघूया या ठिकाणी लाडक्या ताईंनो काय नेमकं आहे बातमी ती बघूया. लाडक्या बहीण योजनेसाठी बघा या ठिकाणी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी डबल बोनस एप्रिल आणि मे महिन्याच्या 3000 रुपये या तारखेला जमा होणार. आता अजून एक जबरदस्त बातमी समोर आली आहे लाडक्या ताईंनो. तर या ठिकाणी बातमी अशी आलेली आहे की तुम्हाला आता 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. कशाचे? एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे. जर एप्रिलचा हा हप्ता बघा कंटिन्यू पुढे चालला कारण की बघा आज 27 तारीख आहे, उद्या 28 तारखेपासून जर वाटप सुरू झालं तर 28 तारखेपासून जर सुरू झालं 28, 29, 30 3 दिवसात काय वाटप पूर्ण होणार नाही, ते मे महिन्यामध्ये जाणार. मे महिन्याला पहिला मे 1, 2, 3 तारखेला जर गेलं तर मे महिन्याचे पण या ठिकाणी पैसे भेटणार. अशा स्वरूपाची एक मोठी बातमी आली आहे. तर डबल तुम्हाला पैसे भेटणार. एप्रिल महिन्याचे पण भेटणार, मे महिन्याचे भेटणार. 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये हवेत पट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3000 रुपये भेटणार अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली. ही मी सांगत नाहीये लाडक्या ताईंनो, परत सांगतोय ही बातमी माझी नाहीये, या ठिकाणी न्यूज पेपरची ही बातमी आहे. न्यूज पेपरमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघू शकाल. 26 एप्रिल 2025 या ठिकाणी दिलेला आहे. तर ही या स्वरूपाची बातमी आहे. तर एप्रिल महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र अशा स्वरूपात भेटणार आहे. 3000 रुपये या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आणि ज्या ताईंना या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये हप्ता भेटला नव्हता, 9वा हप्ता, त्यांना 1500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. असे मिळून त्या ताईंना 4500 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे ज्या ताईंना मागच्या महिन्यामध्ये हप्ता भेटला नव्हता, मार्च महिन्याचा हप्ता भेटला नव्हता, त्यांना 4500 रुपये भेटतील. आणि ज्या ताईंना या ठिकाणी हप्ता भेटला होता मागचा त्यांना 3000 रुपये भेटतील. कसे 3000? एप्रिल महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असे 3000 रुपये भेटतील. आता लक्षात घ्या ही बातमी त्यांनी सांगितले मे महिन्याचं, अजून अशी अधिकृत बातमी आलेली नाहीये, पण ह्या न्यूजपेपरवाल्यांनी सांगितले की बाबा 3000 रुपये येतील. आली तर चांगलीच गोष्ट आहे. मे महिन्याचे पण ऍडव्हान्स मध्ये पैसे आले तर खूप चांगलं होणार आहे. जसं मागच्या महिन्यात बघितलं असेल फेब्रुवारी महिन्यात पैसे भेटले नाही, मग मार्च महिन्यामध्ये काय केलं, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्र पैसे टाकून दिले. तर त्या स्वरूपात आता पण होऊ शकते. एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. तर अशा स्वरूपाची एक मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे. डबल बोनस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला कसं वाटेल एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, पट सांगायचंय. तुम्हाला जर 3000 रुपये अकाउंटला आले, एप्रिल महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असे जर 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले तर तुम्हाला कसं वाटणार आहे लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचंय. तर खूप साऱ्या अशा गरीब ताई आहेत ज्यांना खूप आता गरज आहे पैशांची, कारण की 1.5-2 महिन्यापासून पैसे आले नाहीत. त्यांना जर हे पैसे आले तर खूप आनंद होणार आहे. आणि ज्या ताई शेतकरी योजनेमधून लाभ घेतात त्यांना 1000 भेटतील. 500 रुपये या महिन्याचे आणि 500 रुपये पुढच्या महिन्याचे, म्हणजे असे त्यांना 1000 रुपये भेटतील. आणि बाकीच्या ज्या ताई आहेत त्यांना 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो सगळ्याला आनंद झालाय का? आणि लक्षात घ्या उद्यापासून या ठिकाणी शक्यता आहे, या ठिकाणी सांगितलं त्यांनी उद्यापासून या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. उद्यापासून सगळ्यांना वाट बघूया. आता उद्या सोमवार आहे, 28 तारीख आहे आणि या ठिकाणी 28, 29, 30 तारखेला या ठिकाणी अक्षय तृतीया आहे. त्याच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार अशा स्वरूपाचं अजित तटकरे यांनी पण सांगितलेलं आहे, अजितदादा पवार यांनी पण सांगितलंय. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला पैसे उद्यापासून यावेत असं ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तुम्ही पण सगळ्यांनी ईश्वरचरणाला प्रार्थना करून टाकायची की बाबा लवकरात लवकर देवा आम्हाला हे पैसे आमच्या अकाउंटला येऊन दे. चला इथेच थांबूया. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, त्याच्यावर उत्तर मी देणार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारायचे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.